तर जाधवांनी विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला। आज सरन्यायाधीशांचं स्वागत करताना विरोधी पक्षनेत्याशिवाय कसं होऊ शकेल असा सवाल जाधवांनी उपस्थित केला। तर विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे, त्यामुळे सभागृहात हा मुद्दा मांडणं योग्य नाही असं अध्यक्षांनी म्हटलंय। आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्षनेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाहीये। खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरणामध्ये काम करतोय। हा विषय कायदेशीरदृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत 10% सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। पहिले लोकसभेचे अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता, त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधिमंडळाकडून मला पत्र देखील आलेलं आहे। हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला, अध्यक्ष परमिशन त्यांच्या हातात आहे, पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तराचा तास करू, एकच आपल्या भूषण गवई साहेबांचं अभिनंदनाचा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जे काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा अशी माझी आपल्याला आज 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 ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय, आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो अध्यक्ष महोदय। सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी आज जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो माझ्या विचाराधीन आहे। मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून, प्रथा परंपरेचा विचार करून लवकरच निर्णय घेईन। मुख्य न्यायाधीश येणार आहेत, त्यांचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत, पण सभागृहाने त्यांचं स्वागत करताना, विधिमंडळाने स्वागत करताना महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या परंपरेत देशाच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही अशी परिस्थिती असणं योग्य नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा उद्देश आहे, तुम्हाला करायचंच आहे, हे लवकरात लवकर झालं पाहिजे ही भावना असणं ठीक आहे, इथे मांडलं हे ठीक आहे।